आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत असणारी मोहटा देवी किंवा रेणुका माता, जे नाव सोयीस्कर वाटेल ते, कुठे मोहटा देवी म्हणून प्रसिद्ध आहे माहूरगडला, तर कुठे चांदवडला रेणुका माता म्हणून प्रसिद्ध आहे। तर ह्या रेणुका मातेचं जीवनचरित्र आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो। दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत। दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे। कारल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहेत। राजा रेणू म्हणजेच कान्यकुब्ज प्रसेनजित प्रेसेन काशीत राज्य करीत होता तो। त्याच्या पत्नीचे नाव भागवती, ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे। राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं, त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली, ती चैत्र शुद्ध पंचमीस म्हणजे शुक्रवारी जन्माला आली। राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले। रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते। ती दिसायला अतिशय सुंदर होती। पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले। स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली। अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले। स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली। नंतर रेणुकेला 5 मुलं झाली। त्या 5ंची नावं रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी होती। एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रियसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला। ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरपून गेली। तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते। आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले। घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला, त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला। ते अतिशय संतापले। त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुका आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली। 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली। त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले। त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले। तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम म्हणजेच राम तेथे आला। त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने म्हणजेच परशुरामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले। परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खूप खुश झाले। त्यांनी परशुरामास हवा तो वर मागण्यास सांगितला। आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले। परशुरामाची विचारशक्ती ऋषींना खूप आवडली। त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली। मृत बंधू जिवंत झाले, मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते। त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले। त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली, म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले। रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली। रेणुकेस एक बहीण होती, तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता। एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले। राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली। ऋषींनी त्यांचे अगदी आनंदात स्वागत केले। आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले। राजाला जेवण खूप आवडले। त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे। सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवलेली होती, त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले। राजा अगदी हट्टाला पेटला। मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्रार्जुनास पिवटाळून काढले। राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला। राजाचा झालेला पराभव त्याला स्वतःला सहन होईना, म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला। अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नीचा वध केला। नंतर मेहुणी रेणुकेवर 21 वार केले। त्यावेळी परशुराम तिथे नव्हता। परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते।
आश्रमाची पडझड झाली होती, सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस आपले जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम अगदी निशब्द होऊन गेला. तेव्हा अचानक रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्रार्जुना, माझा पराक्रमी परशुराम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिला. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आत्ताचा प्रसंग हा वेगळाच काहीतरी होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो अत्यंत व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रेयाच्या हस्ते श्राद्धविधी पार पाडले. माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली होती. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार धनुष्य बाण बालफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केले. त्याचा नित्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुने म्हणजेच परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपतीवर परशुरामाचंही युद्ध झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्याशी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळ आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून वर जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टोप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरपला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही 2 मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे. मंदिरातच दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथेच परशुरामाने आईवडिलांची अंत्यक्रिया केली होती असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचे दुसरे नाव एकविरा. आईच्या आठवणीने उचंबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडेकपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरून तिला कमली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे काली पुराणात सांगितले आहे. रामकृष्ण हरी.